शिल्पकार जयदीप आपटे अखेर पोलिसांच्या ताब्यात। कल्याणमधल्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर सिंधुदुर्ग पोलीस मालवणला रवाना। एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे। 6,500 रुपयांची पगारवाढ। सकाळपासून राज्यामध्ये सर्वत्र एसटी बसेसची वाहतूक सुरू। जालन्यामध्ये मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांची भेट। मध्यरात्री 2:30 वाजेपर्यंत चर्चा। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात जरांगे आणि फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून संवाद। मराठा आरक्षणासंदर्भातील याचिकांवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोग आज बाजू मांडण्याची शक्यता। सांगलीच्या कडेगावमध्ये आज काँग्रेसची भव्य सभा। डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। राहुल गांधी, शरद पवार हजर राहणार। उद्धव ठाकरे अनुपस्थित। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खुशखबर। कशेडी बोगद्याची दुसरी लेन आजपासून सुरू होणार। तर मुंबई गोवा हायवेवरून आजपासून 8 सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांना बंदी। पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी। अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता। अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक काळे कपडे परिधान करून नागपूरहून मुंबईकडे रवाना। एरियर्स थकवणाऱ्या लाचखोर अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाऊन जाब विचारणार। मुलांचे मृतदेह खांद्यावरती घेऊन माता पित्याची 15 किलोमीटरपर्यंत पायपीट। गडचिरोलीच्या अहेरीमधला धक्कादायक प्रकार। मुलांना ताप आल्यानं दवाखाना गाठण्याच्या ऐवजी तांत्रिकाकडे नेणं भोवलं। पॅरालिम्पिकच्या क्लब थ्रोमध्ये भारताच्या धरमबीरला सुवर्ण तर प्रणव सुरमाला रौप्य पदक। तिरंदाजीमध्ये हरविंदर सिंगला सुवर्ण तर सांगलीच्या सचिन सर्जेराव खिलारीनं पटकावलं गोळाफेकीमध्ये रौप्य पदक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।